शिबुवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सावी रुद्रला रंग लावण्यासाठी त्याच्या मागे पुढे करत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, सावी हे काय करतेस तू? हे बघ, मला रंग नाही लावायचा आहे, प्लीज शांत बस ना. सावी हे बघ, ऐकून घे, मला तुझ्याकडून नाही रंग लावायचा आहे. हे बघ, मला गिरिजाकडूनच रंग लावून घ्यायचा आहे. तेव्हा ती म्हणत असते, अरे मी तुझी मैत्रीण आहे ना, मग माझ्याकडून रंग लावून गेला काय फरक पडतो? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही म्हणून सांगितलं ना तुला, मी तुझ्याकडून नाही रंग लावून घेणार. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे गिरिजा आलेली असते. आता गिरिजा आल्याबरोबर रुद्र तिला म्हणत असतो, काय हे, कुठे होता तुम्ही गिरिजा? अहो, रंग लावायचा आहे, मी तुमची केव्हापासून वाट पाहतोय. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र काहीतरी सामान आणायचं बाकी होतं रंगाचंच, म्हणून मी ते सामान आणायला गेले होते. आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय गरज होती एवढं सगळं सामान आणण्याची? अहो, मी ऑलरेडीच किती सामान आणून ठेवलंय. तेव्हा गिरिजा म्हणत असते, होत्या काही वस्तू त्याच मी आणायला गेले होते, आलेच मी. आता कुठे निघालात? आपल्याला रंग खेळायचा आहे, मला तुम्हाला रंग लावायचा आहे. तेव्हा ती म्हणत असते, फक्त 2 मिनटं, मी 2 मिनिटातच जाऊन आले. असं म्हणून गिरिजा निघून जाते. आता इकडे नागेश्वर उर्वशीला म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आज इथे ह्या ह्या गिरिजाचा माज उतरवायचा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे त्या प्रभासकडूनच सगळ्या गोष्टी आणि सगळं काही गुपितं इथे आता काढून घ्यायच्या आहेत, असं तो इथे बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच इकडे आता तो म्हणत असतो, आता मी जातो आणि त्याच्याकडून सगळं सत्य काढून घेतो, आणि नाही सांगितलं ना तर मग त्याचा अध्ययन करतो. असं म्हणून तो निघालेला असतो. तेव्हा त्याला आडवी वासंती येते. आता वासंतीच्या लक्षात आलेलं असतं की इकडे हा जो काही आहे तो इकडे आतमध्ये निघालेला आहे, आणि आतमध्ये जाऊन तो बहुतेक आता प्रभासचं काहीतरी बरं वाईट करेल, म्हणून वासंती आडवी येते आणि म्हणत असते, अहो असं काय करताय? हे बघा, आज एवढा सण आहे, मग तोंड गोड करायचं नाही आहे का? तेव्हा आता इकडे जो नागेश्वर आहे तो म्हणत असतो, कितीही काही जरी केलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज प्रभासचा इकडे शेवट मी करणार आहे, आणि तुम्ही किती आणि कसं अडवे येणार आहात. त्याच वेळेला तो तिच्यावर चिडत असतो, आणि चिडल्यानंतर इकडे आता वासंती म्हणत असते, अहो असं काय करताय, खाऊन घ्या ना थोडंसं, हे बघा गोड तुम्ही खायला तर हवं ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही रुद्र आहे तो आलेला असतो. आता रुद्र आल्याबरोबर तो आवाज देतो आणि म्हणत असतो, आबासाहेब तुम्ही तिकडे कुठे निघाला आहेत? तिकडे काही माणसं आलेले आहेत, आणि एवढे माणसं आल्यानंतर तुम्ही असे इकडे जाताय? हे बघा, काही पार्टीची माणसं आलेत, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे की नाही? मग तुम्ही असं करताय तर अवॉइड केल्यासारखं होईल की नाही? हे बघा, तुम्ही कुठे जाऊ नका, चला पटकन. असं म्हणून आता तो तिला तिकडे घेऊन निघालेला असतो. आता नागेश्वर आणि त्याचबरोबर रुद्र हे जातात. इकडे विशाखा म्हणत असते, मावशी मला एक गोष्ट सांगा, गिरिजा कुठे आहे? ह्या गिरिजाचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाही आहे. कुठे आहे ती? आत्तापर्यंत तर तिने इथे यायला हवं होतं ना, मग ती अजूनसुद्धा इथे आली नाही आहे. काय चाललंय काय नेमकं तिचं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की वासंती म्हणत असते, नाही गं, तिला एक काम होतं, आणि तिला काम असल्यानंतर त्यामुळेच ती आतमध्ये गेली आहे, असं सुद्धा ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे जे काही उर्वशी आहे ती मुद्दामच एक गोष्ट बोलत असते. ती म्हणत असते, काय मग तुझी मैत्रीण अजूनसुद्धा आली नाही का? काही नाही गं, काही कामाची नाही आहे तुझी मैत्रीण, नुसतं आपलं इकडे तिकडे फिरत असते. आज सण आहे पण तिला आज सणाची सुद्धा काहीच काळजी नाही आहे. त्यावर आता विशाखा म्हणत असते, असं अजिबातच नाही आहे, माझ्या मैत्रिणीला सगळं काही समजतं, आणि माझी मैत्रीण फार हुशार आहे, उगाच तुम्ही असं बोलू नका. त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, काय बोलू नका म्हणतेस गं मला? तुला कळतंय का इकडे
ती कशी आहे आणि काय करते. तर त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही माझी मैत्रीण येईल आणि तिला त्या सगळ्या गोष्टीची काळजी आहे, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. इकडे गिरीजा आता आतमध्ये असते आणि आतमध्ये एका रंगाच्या प्लेट घेतलेली असते आणि त्या रंगाच्या प्लेटवर आता ती स्वतःच्या हातानेच रुद्रला प्रेमाची कबुली देण्यासाठी अक्षर लिहित असते आणि तिच्या हातामध्ये एक गुलाबाचं फूलसुद्धा असतं. आता ती म्हणत असते, त्या दिवशी मंदिरामध्ये एवढी आरास केली, एवढी आरास करून काही उपयोग झाला नाही आणि काहीच उपयोग न झाल्यामुळे आता तरी माझ्या मनामध्ये असलेल्या भावना रुद्रपर्यंत नक्कीच जातील, हाच एक माझा विचार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेच आता काही जरी झालं तरी मी आज रुद्रला ह्या सर्व गोष्टी सांगणारच आहे, असा इकडे आता ती विचार करू लागते. आता हे सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर हातामध्ये गुलाबाचं फूलसुद्धा असतं आणि हातामध्ये गुलाबाचं फूल असल्या कारणाने ते गुलाबाचं फूल आता इकडे ती जे काही आपली ही आहे, जो काही रुद्र आहे त्या रुद्रला तिथे गुलाबाचं फूल देणार असते आणि म्हणूनच तिची आता ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी धडपड सुरू असते. आता गिरिजा म्हणत असते, रुद्र आता एक प्लॅन फ्लॉप झालाय, पण आज मात्र मी माझ्या मनातील तुमच्याविषयी असलेल्या भावना हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे, असं म्हणून आता त्या डिशमध्ये ते गुलाबाचं फूलसुद्धा ती इकडे ठेवत असते. आता आपण पाहतो की नागेश्वर आतमध्ये निघालेला असतो. त्याच वेळेला इकडे दुसऱ्या पार्टीचे माणसं आलेले असतात आणि ते म्हणत असतात, हे अगदीच तुम्ही फार चुकीचं करताय, तुम्ही अगदी हे बरोबर करत नाही आहात, तुम्ही आम्हाला सतत सरळ इकडे दुर्लक्ष करतात, आमच्याकडे जवळपास एवढी मतं आहेत, मग तुम्ही जर आमच्याकडे लक्षच देत नसाल तर मग मला एक गोष्ट सांगा की इकडे आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा आणि काय करायचं तेच आम्हाला काही कळत नाही. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा तुम्ही काळजी करू नका, आमच्यावर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवा, पण कसा ठेवायचा, तुम्ही जर आम्हाला इकडे विश्वास आहे का नाही हेच दाखवत नाही, आम्हाला वेळच देत नाही, तर आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असं इकडे आता ते लोक बोलत असतात. त्याच वेळेला इकडे एक नर्स आलेली असते. तेव्हा तिथे उर्वशी येते आणि उर्वशी म्हणत असते, ओ मॅडम तुम्ही कुठे निघाला आहात. तेव्हा आता इकडे ती नर्स म्हणत असते, अहो मी ना आतमध्ये निघालेली आहे, म्हणजे इकडे जे काही प्रभास सेतुपती आहेत ना त्यांना इकडे आता इंजेक्शन द्यायचं आहे आणि त्यामुळे मी आलेली आहे. काय सांगताय, त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे म्हणून तुम्ही आलेला आहात. अच्छा जा जा जा, ठीक आहे या देऊन, असं म्हणून आता ती तिला आतमध्ये पाठवते. आता इकडे लगेचच उर्वशी वासंती हे सगळं पाहते आणि उर्वशी तिच्याकडे जाते. आता उर्वशी तिच्याकडे गेल्यानंतर लगेचच इकडे वासंतीला उर्वशी म्हणत असते, बघितलं आता तुझ्या भावाचे काहीच तास शिल्लक आहेत, जा जा जा, जर तुझ्या भावाला भेटून घ्यायचं असेल, बोलून घ्यायचं असेल तर नक्की तू भेटून आणि बोलून घे, कसं आहे ना पुन्हा तुझी आणि तुझ्या भावाची भेट होणार नाही, असं इकडे आता उर्वशी वासंतीला म्हणत असते. तेव्हा वासंती फार घाबरलेली असते. ती आता धावतच गिरिजाकडे जाते आणि गिरिजा इथे हॉलमध्येच असते. तेव्हा घाबरलेल्या वासंतीला गिरिजा विचारते की काय झालं आई. त्याच वेळेला इकडे आता ती म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का, आत्ता एक नर्स जी आहे ना ती इकडे प्रभासदादांच्या खोलीमध्ये गेली आणि ती इंजेक्शन द्यायला गेली, पण वंश इथे काहीतरी वेगळंच सांगत होत्या आणि जो काही बाहेर घडलेला प्रकार आहे ना तो जशाला तसा आता इकडे वासंती गिरिजाला सांगते. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, नाही अजिबातच नाही, हे असं होणार नाही, कारण आईसाहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इकडे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की नागेश्वर इकडे प्रभास काकांना मारणं शक्यच नाही, कारण प्रभास काकाकडून त्यांना सत्य वधवून घ्यायचे, त्यामुळे ते मारणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. आता वासंती म्हणत असते, पण वंश इथे म्हणत होत्या तरीसुद्धा मला फार काळजी वाटते, तू एकदा जाऊन बघ ना, नाहीतर मला तरी जाऊ दे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा तुम्ही बाहेर जाऊन आत्यावर लक्ष ठेवा, मी आतमध्ये काय होतंय ते बघते, तुम्ही काळजी करू नका आई. आणि वंशने म्हणजेच उर्वशी आत्याने नक्कीच तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सगळं काही केलं असेल, ते असं करणं शक्यच नाही आहे. आणि राहता राहिला प्रश्न प्रभास काकांचा, तर मी जाऊन पाहते प्रभास काका बरे आहेत का नाही, असं म्हणून आता गिरिजा वासंतीला बाहेर उर्वशीवर लक्ष ठेवण्यासाठी बाहेर पाठवते आणि त्यानंतर ती स्वतःच आता इकडे प्रभास काकांच्या खोलीमध्ये निघालेली असते. प्रभासच्या खोलीमध्ये जाऊन तिला त्या सगळ्या गोष्टी इथे तपासायच्या असतात की खरंच ती नर्स कोण आहे आणि जी नर्स आलेली आहे ती नर्स मात्र इथे
खरंच डॉक्टरांची आहे का आणखी कोणाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे तपासायच्या असतात, पाहायच्या असतात आणि त्याचमुळे इकडे ती आलेली असते. आता जेव्हा ती खोलीमध्ये येते, आता खोलीमध्ये आल्यानंतर इंजेक्शन द्यायला लागलेल्या नर्सला गिरिजा जागीच थांबवते आणि म्हणत असते, 1 मिनिट, आत्ताच्या आत्ता इथेच थांबा. तेव्हा ती नर्स म्हणत असते, काय झालेलं आहे, तुम्ही आम्हाला असं का थांबवताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्ही कोण आहात? तेव्हा ती म्हणत असते, डॉक्टरांनी पाठवले मला, असं काय करताय? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला कोणत्या डॉक्टरांनी पाठवले? मला तुमच्या डॉक्टरांशी बोलायचं आहे. मला त्यांना फोन लावून देता का? सॉरी, पण त्यांच्याशी बोलणं आणि फोन लावणं फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा गिरिजा म्हणत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला सावी अक्षरशः तोंड पाडून बसलेली असते. तेव्हा उर्वशी तिथे येते आणि म्हणत असते, अगं अशी तोंड पाडून का बसलीस? जा ना तिकडे आणि रुद्रला रंग लाव ना. तर आता हे सगळं काही इकडे वासंती पाहत असते. आता इकडे सावी म्हणत असते, कसा रंग लावणार आहे मी त्या आता रुद्रला? ती गिरिजा आली ना, मग रुद्रसुद्धा तिच्याकडूनच रंग लावून घ्यायचं बघतोय. एवढं काय आहे ना त्या इकडे जो काही रुद्र आहे तिच्या गिरिजामध्ये, मला काही कळतच नाही. बघितलंस ना तू कसा इकडे आता तो तिच्याकडूनच रंग लावून घेण्यासाठी तयार होतोय आणि तयारसुद्धा झालाय. पण मला कळतच नाही एक गोष्ट, की हे सगळं काय आहे म्हणून. मी किती दिवस त्याची वाट बघायची तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे आता गिरिजाने डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि डॉक्टरांना फोन केल्यानंतर ती डॉक्टरांशी बोलत असते आणि डॉक्टरांकडून समजलेलं असतं की हो, आम्हीच ती नर्स इथे पाठवलेली आहे. त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, सॉरी बरं का. तेव्हा नर्स म्हणत असते, ठीक आहे, मी आता इंजेक्शन देऊ? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो हो, तुम्ही इंजेक्शन द्या. आता तिला इंजेक्शन देण्यात ती इंजेक्शन देत असते प्रभासला आणि तेव्हा प्रभासला सुद्धा खूप छान वाटत असतं की इकडे गिरिजा किती त्यांची काळजी घेते आणि तेव्हा ही आपला जीव वाचवण्यासाठी ही पोरगी काय काय करते, कशी कशी धडपड करते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासुद्धा लक्षात आलेल्या असतात. आणि हे सगळं काही लक्षात आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच गिरिजा म्हणत असते, बरं काका, तुम्ही आराम करा थोडा वेळ. तुम्हाला हे इंजेक्शन दिले ना, तुम्हाला थोड्या वेळाने बरं वाटलं ना, तर मग तुम्ही बाहेर या, मी आलेच, असं म्हणून गिरिजा आता बाहेर निघून जाते. आता गिरिजा बाहेर निघून गेल्यानंतर इकडे जो काही रुद्र आहे त्या रुद्राने अजून तरी रंग लावून घेतलेला नसतो आणि इकडे आता जी काही उर्वशी आहे तिच्या सांगण्यावरून पुन्हा सावी इथे रंग घेऊन आलेली असते. जेव्हा ती रंग घेऊन येते तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो, अगं सावी, काय हे, तू अजून स्वतःला रंग नाही लावून घेतलास? तू इकडे दृढी खेळली नाहीस? त्याच वेळेला ती म्हणत असते, कशी खेळणार, कारण मला तुझ्यासोबत रंग लावून घ्यायचा आहे, मला तुला रंग लावायचा आहे, असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला इथे आता तो म्हणत असतो, हे बघ, मी तुला किती वेळा सांगितलंय की मला तुझ्याकडून रंग नाही लावून घ्यायचा आहे, मला माझी बायको गिरिजाकडून रंग लावून घ्यायचा आहे आणि पहिला मान तिचा आहे. त्याच वेळेला सावी म्हणत असते, अरे पण आपण दोघं मित्र आहोत ना, मग मैत्रीच्या नात्याने तू माझ्याकडून रंग लावून घेणार नाही आहेस का? हे बघ, आपली मैत्रीपेक्षा वेगळं नातं काही असू शकतं का? आता इकडे रुद्र म्हणत असतो, तू मला माझी मैत्रीण मानतेस ना, मग मैत्रीण मानतेस तर माझ्यासाठी एवढं करणार नाही आहेस का तू? तुला मी सांगतोय ना की मला फक्त आणि फक्त इथे गिरिजाकडूनच रंग लावून घ्यायचा आहे. जोपर्यंत गिरिजा मला रंग लावत नाही तोपर्यंत मी कोणाकडूनही रंग लावून घेणार नाही, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. आता स्पष्टपणे सांगण्यात आल्यानंतर इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला गिरिजा बाहेर आलेली असते. गिरिजा बाहेर आल्यानंतर ती म्हणत असते, सगळं काही ठीक आहे. आता इकडे ठीक आहे असं म्हटल्यानंतर विशाखा तिथे येते आणि विशाखा म्हणत असते, अगं त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुझं काय चाललेलं आहे? तू काय करतेस इथे? VDS का? डोक्यावर पडलीस का? तिकडे कोणीतरी तुझी एवढी वाट बघतंय. तेव्हा वासंती म्हणत असते, हो गं बाई, जा, रुद्रला पटकन जा आणि रंग लावून घे. आणि तेव्हा लगेच आता इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा इकडे रुद्रकडे पाहते आणि पाहिल्यानंतर हातामध्ये असलेलं ताट आणि रुद्रसाठी लिहिलेलं सरप्राईज म्हणजे गुलाबाचं फूल आणि लव यू असं तिने त्या ताटावर लिहिलेलं असतं ते ती घेऊन जाते. तेवढ्यातच आडवी आता इकडे मांजर आलेली असते. ती मांजर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर इकडे आता सावी म्हणत असते, काय ग, कुठे चाललीस? तेव्हा ती म्हणत असते, बाजूला हो. बाजूला कशी हो? कुठे चालली सांग म्हटलं मी तुला. हे बस सावी, मी तुला सांगते, बाजूला हो. तेव्हा ती तिच्यावर ओरडते आणि सांगत असते, नाही होणार बाजूला. आणि तेव्हा रुद्रला रंग लावायचा हक्क माझा फक्त आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा गिरिजा तिला म्हणत असते, रुद्रला रंग लावायचा अधिकार आणि मान
हक्क हे फक्त आणि फक्त माझा आहे, कारण मी त्यांची लग्नाची बायको आहे. मीच त्यांना इथे सगळ्यात अगोदर रंग लावणार आहे. तेव्हा सावी म्हणत असते, अगं तो तुला बायको मानतो कुठे? तुझं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते एकदा का कॉन्ट्रॅक्ट संपलं की मग संपला ना विषय. उगाचच कशाला नाही त्या गोष्टीची स्वप्न पाहतेस. आता इकडे जो काही रुद्र आहे तो इकडे गिरिजाकडे निघालेला असतो. त्याच वेळेला सावीने गिरिजाला अडवलेलं असतं आणि तिच्या हातामध्ये जे काही रंगाचं ताट आहे ते उधळून लावलेलं असतं. आता रंगाचं ताट उधळून लावल्यानंतर इकडे त्याच ताटातला रंग जो आहे तो गिरिजाकडून ते ताट उंच उडतं आणि त्यानंतर आता रुद्रच्या अंगावरती तो पूर्ण रंग सांडला जातो. गिरिजाचं मन थोड्या वेळासाठी दुखावलेलं असतं, कारण स्वतःच्या हाताने आता रुद्रला तिला तो रंग लावायचा असतो आणि झालेलं असतं मात्र उलटंच. आता काय करावं हा प्रश्न तिच्यासमोर येऊन पडलेला असतो. आता इकडे लगेचच जी काही सावी आहे तिने तिचा हात पकडलेला असतो. गिरिजा तिच्यावर ओरडते आणि म्हणते, काय केलंयस तू हे? तेवढ्यात रुद्र येतो आणि रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा आता सावी मुद्दाम म्हणत असते, बघ ना पडली असती आत्ता, मी पकडलं म्हणून बरं झालं. तेव्हा सावी तिथून निघून जाते. सावी तिथून निघून गेल्यानंतर आता गिरिजा रुद्रकडे पाहते. थोडंसं मन अस्वस्थ झालेलं असतं. तेव्हा रुद्र म्हणतो, काय झालं गिरिजा, बोला ना. त्यावर गिरिजा म्हणत असते, शिबाई माझं नशीबच नीट नाही आहे, बेकार आहे. काय झालं असं का म्हणताय? मला माझ्या स्वतःच्या हातून तुम्हाला रंग लावायचा होता आणि म्हणूनच मी तुमच्याकडे येत होते. त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? हे बघा, तुमचाच रंग मला इथे लागला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेच आता गिरिजा म्हणत असते, काय सांगताय? हो म्हणजे हा रंग जो तुम्ही माझ्यासाठी आणला होता ना, तो इकडे माझ्याकडूनच तुमच्याचकडून मला लागलाय असं समजा ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता गिरिजा म्हणत असते, हो हो ते तर खरंच आहे, पण काय गिरिजा तुम्हाला तर रंग लागलाच नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो तुमच्याकडे आता कुठे रंग आहे लावायला? त्याच वेळेला आता रुद्र स्वतःच्या गालावर असलेला रंग हातात मध्ये लावतो आणि तोच आता रंग गिरिजेच्या गालावर लावत असतो. तेव्हा आता रुद्र म्हणत असतो, तुमचा रंग आणि माझा रंग काही वेगळा आहे का गिरिजा? असं म्हणून शेवटी गिरिजाला रुद्रने स्वतःचाच रंग लावून दिलेला असतो आणि हे लावल्यानंतर इकडे सावी आणि त्याचबरोबर इकडे आता उर्वशी ह्या दोघींचाही जळफळाट झालेला असतो. आता गिरिजाने प्रेमाची कबुली तर दिलेली नसते, पण रुद्रच्या प्रेमाच्या रंगात मात्र ती पूर्ण नाहून निघालेली असते. हे सगळं काही खूप तिच्यासाठी छान असतं. आता रुद्र म्हणत असतो, झाली ना आपली सुद्धा होळी इथे सेलिब्रेशन झाला, माझा रंग तुम्हाला लागला आणि तुमच्याच हातून मला सुद्धा रंग लागला, असं म्हणूनच आता ती लोक हसायला लागलेली असतात. त्याच वेळेला प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे जे काही पार्टीतले माणसं आलेले असतात त्या पार्टीतल्या माणसाने नागेश्वरला अडवलेलं असतं आणि पार्टीतल्या माणसाने नागेश्वरला अडवल्याच्या नंतर आता आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, अहो गणेशराव तुम्ही काळजी करू नका, आम्ही जर ही निवडणूक आता जिंकून आलो ना, तर मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे तुम्हाला आम्ही ना लगेचच आमदारकीचं एक पद देऊन टाकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता तुम्ही फक्त आणि फक्त इकडे जे काही मतदान आहेत ना ते सांभाळा, बाकी तुम्ही कोणत्याही कसल्याही गोष्टीचा विचार करू नका, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता नागेश्वर प्रभासकडे निघालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे विशाखा आणि त्याच वेळेला इथे आपली गिरिजा बोलत असतात. आता विशाखा म्हणत असते, काय मग लागला का प्रेमाचा रंग एकमेकांना? त्याच वेळेला ती म्हणत असते, बघ ना पण सगळं उलटच होतंय माझ्या बाबतीत. काय उलटं होतंय, काही सांगणार आहेस का? अगं मला इकडे त्या दिवशी मी मंदिरात सुद्धा रुद्रला प्रेमाची कबुली देण्यासाठी एवढं सगळं काही पंत्यांनी आय लव्ह यू लिहिलं होतं आणि आज सुद्धा त्या रंगावर आय लव्ह यू लिहिलं होतं. काय तू आय लव्ह यू लिहिलं होतंस? हां म्हणजे मी लिहिलं होतं. काय सांगतेस काय? म्हणजे शेवटी आमच्या गिरिजाने इथे गिरिजा बोलली आणि शेवटी आमच्या गिरिजाने इकडे फायनली प्रेमाची कबुली दिली, असं म्हणूनच आता इथे विशाखा नाचायला लागलेली असते. दुसऱ्या बाजूला सावीचा जळफळाट होत असतो. सावी म्हणत असते, बाद झालं, आता हे मी अजिबात सहन करून घेणार नाही. काय चाललंय हे सगळं काय? किती दिवस मी असं गप्प बसायचं, किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या, मला हे सगळं अजिबात सहन होत नाही आहे, असं इकडे ती बोलते. आता उर्वशी म्हणत असते, तू काळजी करू नकोस ग, सगळं काही तुझ्याच मनासारखं होणार आहे.
असं म्हणत असते. आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे जी काही रंगपंचमी खेळण्यासाठी किंवा इथे आता वासंती आपल्या बहिणीची म्हणजे सगुणाची वाट बघत बसलेली असते. सगुणा अजून तरी कशी आली नाही ह्याच विचारामध्ये ती हरवलेली असते आणि त्याच वेळेला आता समोरून सगुणा येताना दिसत असते. तेव्हा गिरिजाचं लक्ष सगुणाकडे जातं आणि गिरिजाचं लक्ष सगुणाकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, बघितलं सगुणा मावशी आलेली आहे. तेव्हा लगेच आता इकडे ही सगुणा पाहिल्यानंतर रुद्र म्हणत असतो, मावशी आली. तेव्हा आता इथे नागेश्वरचं सुद्धा लक्ष सगुणाकडे जातं आणि तो म्हणत असतो, ह्या बयाची इथे येण्याची हिंमत कशी झाली? जर ही इथे येऊन आमचा अपमान करणार असेल ना, तर आम्ही हिला अजिबात सोडणार नाही, अजिबात आम्ही हिला माफ करणार नाही, असं तो आता इकडे स्पष्टपणे बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर इथे एपिसोड्स पाहायचे असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण उर्वशी आता सगुणाला विचारत असते, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? त्याच वेळेला ती म्हणत असते, माझी इथे येण्याची हिंमत कशी झाली म्हणजे? तू हे मला विचारणारी आणि सांगणारी कोण आहेस? मी माझ्या बहिणीला रंग लावायला आले आहे असं स्पष्टपणे सगुणाने सांगितलेलं असतं आणि उर्वशीची चांगलीच धुलाई आणि चांगलीच कानउघडणी केलेली असते. हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.